अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक वेळापत्रकात बदल। आता 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला होणार मतदान, तर 9 फेब्रुवारीला लागणार निकाल। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून प्रचार स्थगित। अजितदादांच्या निधनामुळे पक्षावर शोककळा। निवडणुकीसाठी कुठलीही रॅली किंवा प्रचार सभा होणार नाही। अजित पवारांच्या वाट्याची खाती मिळण्यासाठी राष्ट्रवादी आज मुख्यमंत्र्यांना देणार पत्र। अजित पवारांकडे क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। दादांची खाती राष्ट्रवादीकडेच राहावी अशी पक्षाची भावना। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचा आग्रह। सूत्रांची माहिती, प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची ही माहिती। लवकरच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता ठरवला जाणार। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा हीच अजितदादांना श्रद्धांजली राहील। राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा। अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट। शरद पवार यांच्या वाढदिवशीच एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली माहिती नाही। अजितदादांनी केलं होतं विलिनीकरणावर भाष्य। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचं फडणवीसांच्या पत्राला उत्तर। ब्लॅक बॉक्स ताब्यात, पारदर्शी कालबद्ध पद्धतीने तपास होईल। विमान अपघात तपास ब्युरोकडून तपास सुरू। अहवाल महाराष्ट्र सरकारलाही देऊ, पत्रात उल्लेख। पुण्याच्या महापौराची निवड 9 तारखेला होणार। 4 वर्षांनंतर पुणे शहराला महापौर मिळणार। प्रशासक राज संपणार। बहुमत असल्यानं महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार। नवी मुंबईचा महापौर गुरुवारी ठरणार। यंदा पहिल्यांदाच नवी मुंबई पालिकेवरती भाजपचा महापौर बसणार। महापौर पदासाठी माधुरी सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा। दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्यानं काय होणार? 70,000 कोटींचा आरोप मागे घेणं हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली। संजय राऊत यांची मागणी। जिल्हा परिषद निवडणुकीच्या बदललेल्या तारखेमुळे हजारो शिक्षक सीईटी परीक्षेला मुकणार। झेडपी निवडणूक आणि शिक्षकांच्या सीईटी परीक्षा एकाच दिवशी। निवडणूक ड्युटी लागल्यानं शिक्षक संभ्रमात। नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेला किसान मोर्चा अखेर स्थगित। मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळाल्यानं मोर्चा परतला। अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या विधानाप्रकरणी गायिका अंजली भारतीनं व्यक्त केली दिलगिरी। चुकून अनावधानानं तो शब्द उच्चारण्यात आला। अंजली भारतीचं स्पष्टीकरण, मात्र स्पष्टीकरण देतानाही आक्षेपार्ह शब्दाचा वापर। सोन्या चांदीच्या दरात होणार विक्रमी वाढ। फेब्रुवारी अखेरपर्यंत सोनं 2 लाख रुपये प्रति तोळ्यापर्यंत जाणार, तर चांदी 4,25,000 प्रति किलोचा टप्पा गाठणार। दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा डंका। महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक। गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित होता महाराष्ट्राचा चित्ररथ। विराट कोहलीचं इंस्टाग्राम अकाउंट गायब। विराटनं अकाउंट डिलीट केल्याच्या चर्चा। चाहत्यांमध्ये गोंधळाचं वातावरण।